तो बिबट्या गेला बघ. नमस्कार मंडळी, सुप्रभात. हसताय ना, हसलंच पाहिजे. आज चाललो आपण एका राईडला. या राईडची आतुरता आम्हाला 2 वर्षापासून आहे. ॲक्च्युली कसं आहे की ह्या राईडला जायचं किंवा ह्या ठिकाणी जायचं पण आमचा काही योगच होत नव्हता ह्या राईडला तिकडे जायचा. तर ह्यावर्षी तो योग आला आहे म्हणजे आम्ही यावर्षी वेळ काढला आहे ह्या गोष्टीसाठी. आणि तिकडे ऑलरेडी आपला एक फ्रेंड आहे आणि माझ्यासोबत रोहित येतो. रोहित आपल्याला भेटणार आहे. ऑलरेडी भरपूर लेट झाला आहे. भेटूया आपण गाडीवर. निघालो आपण या राईडसाठी आणि आज आहे शनिवार. दरवेळेला दुपारचा निघतो आणि मग खूप लेट होतो किंवा काही गोष्टी साधता येत नाहीत. ॲक्च्युली आज पण उशीरच झाला आहे. सगळ्या गोष्टी मॅनेज करून निघायचं ना तर थोडं हे पुढे मागे होतंच. आणि रोहितला पिकअप करायचं आहे, तर रोहितला पिकअप करू. तो रेडी आहे. ॲक्च्युली त्यांनीच 5 वाजता मला फोन करून उठवलं. झालं आपलं फ्यूल ब्रेक. पण मंडळी काय ना, मी ट्रिप 0 करायलाच विसर. ही झाली आपली ट्रिप 0 पेट्रोल भरल्यापासनं. ॲक्च्युली काय आहे ना, मला ते टँक बॅगची ना सवय मोडली आहे, त्यामुळे ते थोडं मॅनेज व्हायला टाईम जातो आहे. आणि एक छोटासा विचार चालू आहे, काहीतरी नवीन अपग्रेड करायचा, तर ते पण कन्सिडरेशनमध्ये आहेच. ॲक्च्युली मी काय ना 2 गोष्टींमध्ये कन्फ्यूज आहे की ही घ्यायची की ती घ्यायची. मग खरंच गरज आहे का आपल्याला असं. 5 वर्ष पूर्ण होतील आपल्या अश्वमेधला आणि अजूनपर्यंत ह्या गाडीने मला काहीही त्रास दिलेला नाही आहे. इनफॅक्ट या गाडीमुळे मी भरपूर फिरलोय. सालाबाद प्रमाणे. हा रोहित साहेब, किती वेळ थांबायचं तुमच्यासाठी? हा थोडी देर. आणि म्हणजे ना आम्ही रोहितच्या इथे पोचतो ना, हा चालू होतो. काय माहिती रोहित सांगून ठेवतो की काय. आम्ही सगळं लगेच सेटअप करत होतो. सगळं सामान जे टँक बॅगमध्ये पाहिजे ते. आणि पाठीमागे फक्त अशी झीप उघडली ते टँक बॅगची आणि हा चालू झाला जोरात. काय रे, जोरात एकदम. असं पण भिजायचंच आहे. पण आता काय, सुरुवात निघता भिजणं नको. तर ना निघताना विचार केला आता मी निघताना काय विचार केला माहितीये, मी म्हटलं भाई निघालोय आता, पाऊस नको, निघताना नको. पुढे नंतर काय पडायचं, सेट झालो गाडीवरती ना की मग टेन्शन नाही. तर त्यांनी माझं ऐकलं, पण मला वाटतं रोहितचं ऐकलं नाहीये. Few minutes later. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. हा बघा, आम्ही गेले 20 मिनटं थांबलोय. शेवटी आता गोप्रो काढतो, बॅगेज भरतो. इकडे पाऊस थांबेल तिकडे परत लावूया. कारण का ऑलरेडी लेट झालाय, 8:30 झालेत आणि आपल्याला 300 किलोमीटर कापायचे. आता काय थांबत नाही आहे. गोप्रो बॅगेत टाकतो आणि निघतो. एवढा पाऊस आहे. रोहितच्या इथे जेव्हा येतो ना, रोहित मुद्दामून पाऊस आणतो. मी त्याला बोलून घेतो, भाई तू ये इकडे, आदित्य येतोय यासाठी स्पेशली थोडासा तरी ये नावा. आणि मी आज घेऊन चाललोय डाकू मंगल सिंग. सोडेगा नाही. चलो बाय बाय, भेटूया नंतर कुठे पाऊस थांबला की. बाई रोहित, चेस. कांदे पोहे. श्रद्धा, तू कांदे पोहे बघ. दुसरं आम्हाला इथे काय भेटत नाही. थोडा पाऊस, भयंकर पाऊस. म्हणजे रोहितच्या घरापासून आम्ही निघाल्यापासून जो पाऊस लागलाय आम्हाला लोणावळा, आम्ही कुठेही थांबलो नाही, कुठे नाही. तर आता आपण पोचलोय देऊ फाट्याला. देऊला येईपर्यंत कामशेतपर्यंत आम्हाला पाऊस लागला. ना आम्ही गोप्रो लावू शकलो, ना काय शूट करू शकलो. आम्ही ॲक्च्युली थांबलोच नाही कुठे. आम्ही जो रोहितच्या घरून निघालो तो आम्ही डायरेक्ट आता देऊ फाट्याला थांबलो. आपली अश्वमेध तिकडे उभी आहे, कांदे पोहे चालू आहेत आणि आपले डाकू मंगल सिंग हे दाखव. हे अवस्था म्हणजे हे पाठीमागची अवस्था याची सगळी चिक्कल. आणि मी बघा म्हणजे जॅकेट त्याच्यावरती विंडशीटर ते काढून ठेवलंय आता, तरी पण भिजलोय. म्हणजे विचार करा केवढा पाऊस होता. आता पोह्यांचा आणि चहाचा आस्वाद घेऊया आणि मग पुढे निघूया.
टोलच्या अगोदर ना. ओके चलो बाय बाय. हे दादा आम्हाला भेटले होते, ते योगायोग ते नेमकं आहे ना रोहितच्या शेजारी कोणतरी आहे, त्यांचे मित्र निघाले. तर आता आपण देऊ फाटा सोडून आता पुण्याकडे निघालोय. ॲक्च्युली हा जो दादा आता भेटलेला आपल्याला, त्यांनी आम्हाला एक वेगळा रूट सांगितला. तो म्हणाला की आतून पुण्यातल्या ट्रॅफिक जाण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही सरळ जा, खेड शिवापूरचा जो टोल आहे त्या टोलच्या अगोदर एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट मारा आणि तो लेफ्ट मारून जो जेजुरीवरून रस्ता जातो त्या जेजुरीच्या रस्त्यावरून तुम्ही खाली सोलापूर हायवेला लागा. तर बघू आता मॅप तर चालू करून बघतो की कसं काय तो रूट आहे काय आहे, कारण का आपल्याला काय लवकरात लवकर पोचायचं आहे. पण मंडळी काय माहिती आहे का, मी तुम्हाला सांगितलंच नाही आपण चाललो आहे कुठे. काय रे रोहित, तो नाही सस्पेन्स नाही, तुम्हाला सांगायचं होतं कुठे चाललो आहे, पण त्या पावसाने एवढा गोंधळ घातला आमचा, भरपूर गोंधळ घातला पावसाने. आता बघू, एकदा मॅप चेक करायला सांगतो रोहितला, जर झालं व्यवस्थित तो रूट कन्व्हिनियंट असेल तर आपण त्या रूटने जाऊ. म्हणजे मी एवढा एक्सायटेड आहे जिकडे चाललो तिकडे पोहोचण्यासाठी की मी दोनदा बोललो की मी सांगतो मी विसरून गेलो. आपण चाललो पंढरपूरला आणि आपल्या विठोबाचं, आपल्या माऊलीचं दर्शन घ्यायला, आपल्या पालखीचं दर्शन घ्यायला. जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ऑलरेडी आपला एक मित्र तिकडे आहे, तर तो मित्र तुम्हाला तिकडे पोहोचल्यावरच दाखवतो की तो कोण आहे तिकडे. तो आज त्याचा काहीतरी मला वाटतं 11वा की 12वा दिवस असेल आणि तो तुकाराम महाराजांच्या पालखीसोबतच आहे. तर त्याच्यामुळे ॲक्च्युली तो गेला आहे आणि आम्ही पण 2 वर्ष प्रयत्न करतोय जायचा, पण जायला भेटलं नाही. पण हा योगायोग एकदम भारी आला आहे आमचा, म्हणून आम्ही निघालो आहे. तो रस्ता सोलापूर हायवेला जो लागतो आपण त्या रूटने जाणार होतो, पण आता हा एक काहीतरी नवीन रूट बघूया. तो बोलला खूप सिनिक व्ह्यू आहे, सगळं आहे, तर बघू, ट्राय करू. पण माझं फक्त एवढंच आहे की आपण वेळेत पोचलो पाहिजे, कारण का त्या मित्रांनी मला सांगितलं आहे की इथे खूप गर्दी आहे आणि संध्याकाळनंतर हॉटेल्स भेटत नाहीत आणि आपण काय बुकिंग केलं नाही आहे, कारण का आपलं हो नाही चालू होतं, त्यामुळे आपण काय बुकिंग करून ठेवलेली नाही आहे. आता बघू, जर लवकर पोचलो तर व्यवस्थित राहायची सोय भेटेल आपल्याला. मग बाकी उद्याचा प्लॅन पण आहे की उद्या पण ज्ञानेश्वरांची पालखी आणि तुकारामांची पालखी त्या एकत्र येणार आहेत, तर त्या दोन्ही पालखी सोबत आम्हाला बघायला भेटतील, असं काहीतरी असू शकतं. ते प्लॅनिंग करून चाललोय की आपलं तसं काहीतरी दर्शन होईल आणि व्यवस्थित. रोहित पण कॅमेरा वगैरे घेऊन आला. रिंगण नाही बघायला भेटणार, कारण का रिंगण आज आहे दुपारी, तर रिंगण आपल्याला आज बघायला भेटणार नाही. आणि दुसरं जे रिंगण आहे, जे मेन रिंगण आहे की जे जेव्हा पालखी पंढरपुरात पोहोचायच्या अगोदरचं जे मेन मोठं रिंगण आहे ते परवा सोमवारी आहे. तर तो मला सांगत होता की तू सोमवारी ये, पण सोमवारी आपल्याला ते पॉसिबल नाही, कारण का आपलं ऑफिस आहे. कारण का रोहितनी पण आता फोटो स्टुडिओ स्टार्ट केला आहे पनवेलला स्वतःचा, तर त्यामुळे त्याला पण पॉसिबल नाही, मला पण पॉसिबल नाही आहे. म्हणून म्हटलं आपल्याला एक सॅटर्डे संडे भेटतोय, आपण त्याच्यामध्ये जे सगळं उरकून घेऊ. आज ना मंडळी मला पुण्यात चालवायला गाडी खूप मजा येते, कारण का आता आज टाईम आहे ना 12, 12:15, 12:30चा. रोहित तरी माझा आता विषय चालू होता. आम्ही प्रत्येक वेळेला या रोडने येणार रात्रीचे गेलो आणि हा सगळा रोड आम्हाला प्रत्येक वेळेला ट्रॅफिकमध्ये जॅम भेटलेला आहे. 6-8 महिन्यानंतर रोहित ॲज अ पिलियन माझ्यासोबत बसलाय. नाहीतर रोहित नेहमी सागरच्या गाडीवरती, अथर्वच्या गाडीवरती, नाहीतर अजून जे कोण होते आपल्याबरोबर त्यांच्या गाडीवरती. रोहित माझ्या गाडीवरती खूप कमी बसला. त्यामुळे आज आहे ना, आज आपली अश्वमेध चालवताना आहे ना, म्हणजे काय वेगळा फील येतोय माहीत नाही का ते. म्हणजे तो आमचा जुनावाला सेटअप आहे. आमचा पहिला सेटअप असा त्याचा टँक बॅग, त्याच्यामध्ये आमचं सगळं सामान, परत पाठीमागे ट्रेवरती आपल्या पाठीमागे काहीतरी बॅग असायची आणि रोहित आणि मी, बस आम्ही दोघंच फिरायचो असे. तर तो वाला फील परत आलाय कदाचित, म्हणून ते खूप जास्त कम्फर्टेबल वाटते. आणि ना मंडळी, मी नेहमी नोटीस करतो की जेव्हा आपण आता मी ही बाईक सिटीसाठी पण वापरतो, माझ्या डेली यूजसाठी पण वापरतो, पण जेव्हा ही बाईक मी डेली यूजसाठी वापरतो ना, तेव्हा ह्या बाईकचा फील, आणि त्याच्यानंतर जेव्हा मी राईडसाठी निघतो, जेव्हा हे सगळे रायडिंग गिअर्स घालतो किंवा हा सगळा सेटअप आपला रेडी होतो आणि आपण जेव्हा निघतो ना, तेव्हा ह्या गाडीचा फील म्हणजे जमीन आसमानचा फरक. म्हणजे मला तो फील एक्सप्रेस करता येत नाही. कदाचित जे बायकर्स असतील ते तो
मी काय बोलतोय माझे इमोशन्स त्यांना समजत असतील, पण मजा येते. म्हणजे अशी ही बाईक ना खूप जड वाटते ट्रॅफिकमध्ये, मुंबईमध्ये कुठे काढताना, लावताना, पार्किंग करताना. पण त्याच्यापेक्षा डबल सगळ्या सेटअप आपल्या गाडीवरती असतो. म्हणजे या बॅग्स म्हणा किंवा आम्ही सगळे, परत ते रायडिंग गिअर, सगळ्या गोष्टी. तर काही वाटत नाही, गाडी एकदम हलकी वाटते. मी माझी अशी हिंमत पण होत नाही हे असे हँडल बार सोडून गाडी चालवायची मुंबईमध्ये. आयुष्यामध्ये ना हे असं हवं आहे मला बस. हा हा केस पिकलेले आहेत, तो मी आहे. आणि बाजूला टक्कल पडलाय तो, आणि पाठी बसलेली रेवा आहे. असं आयुष्यात सुख पाहिजे, असं फिरायचंय. येतील आपले पण ते दिवस येतील. सध्या खड्डे. काय गंमत झाली माहिती मंडळी, त्या गाडीत ना एक ड्रायव्हर बसलेला, त्याचे केस पिकलेले होते आणि त्याच्या बाजूच्या सीटवरती जो बसलेला त्याला टक्कल पडलेलं होतं. तर रोहितने मला वाटतं त्याला बघितलं नाही, पहिलं तरी ड्रायव्हर बघितला जो चालवतोय. तर तो बोलला की तो तू असशील कारण का केस पिकलेले आहेत. तुम्ही म्हटलं ठीक आहे तो मी आहे. तर त्याच्या बाजूचा जो टक्कल पडलेला तो तू आहेस. नंतर म्हटलं नाही मी तो नाही, मी आहे बोलतो. बाबा कसलं त्याला भारी फील होत असेल. ओपन कार मिनी कूपर होती ती, मस्त चाललाय एन्जॉय करत. आणि क्लायमेट पण एवढं भारी आहे, मस्त थंड थंड क्लायमेट आहे. लास्ट टाइम आम्ही गेलो याच रूटनी मन्सून राईड म्हणून, पार इथे दुष्काळ पडलेला. त्या पावसात म्हणजे शेवट जो पुण्यापासून आम्हाला पाऊस लागला, पुणा पण नाही आता जिकडे देऊरोडला आपण थांबलेलो तिकडे जो पाऊस लागला तो हार्डली मला वाटतं एक 5-10 किलोमीटर तेव्हा लागला असेल. बाकी आम्हाला त्या अख्ख्या राईडमध्ये पाऊस हा प्रकार कुठे लागलाच नाही. आणि हा मंडळी आता आपण खेड शिवापूर टोल क्रॉस केलाय, आपण थोड्या वेगळ्या रूटली चाललोय. तर आता आम्ही पाठीमागे टोलला आहे ना पोलिसांना विचारलं, जे आपले ट्रॅफिक पोलीस आहेत, तर त्यांनी पण आम्हाला ते सांगितलं की 2 रूट आहेत. एक तर शिरोळ येणार आहे, शिरोळवरून एक जो रोड आहे तो डायरेक्ट पंढरपूरला जातो. आणि त्याच्या अगोदर जे प्रतिबालाजी आहे ना, त्या प्रतिबालाजीच्या इकडनं एक लेफ्ट आहे, तो लेफ्ट करत तो जेजुरी वगैरे करत खाली बारामतीला उतरतो. असं पण आपल्याकडे वेळ आहे, आपण चांगलं डिस्टन्स कव्हर केलं. 12:30 झालेत आत्ताशे. आपण 4-5 पर्यंत जरी आपण असं पण आपलं 4-5 पर्यंतचं टार्गेट होतं. तर ठीक आहे ना, आपण एक्सप्लोर करत जाऊ. थोडा चांगला नवीन रोड पण काय बघायला भेटतोय बघूया. पाऊस चालू झालेला आहे. ही एक चालली अश्वमेध, आणि ही आपली एसटी महामंडळची अश्वमेध. पावसाने केलं आपलं स्वागत. तो जो लेफ्ट मारला खेड शिवापूरच्या टोल नंतरचा जो लेफ्ट आहे, म्हणजे टोल नंतर बराच पुढे आहे, 10-1 किलोमीटर पुढे आहे, जे मेन बाजारपेठ लागते खेड शिवापूरची, तिकडनं लेफ्ट मारला. हा जो लेफ्ट आपण मारलाय हा प्रतिबालाजी आहे, त्या प्रतिबालाजीकडे जातो. प्रतिबालाजीकडनं हा रोड डायरेक्ट खाली सासवडला उतरतो, नारायणपूर वगैरे सगळं करत. आणि पुढे मग तो डायरेक्ट हायवेला लागतो, सोलापूर हायवे, जिकडनं आपण वाया जेजुरी चाललोय. आता मंदिरात तर आपण जाणार नाहीये, किंवा हा रूट तिकडनं जातोय नाही जातोय तो मला माहीत नाहीये, पण काहीतरी नवीन रूट करायचा म्हणून आम्ही या रूटनी चाललोय. आता आपण बघूया की ॲक्च्युअल हा रोड कसा आहे, कारण का आपण निघतोच फिरायला, एक्सप्लोअर करायला, की नवीन जागा, नवीन गोष्टी. पण खरंच या एवढ्या रूटवरनच वाटतंय की हा रूट चांगला असेल वरचा. ते मी बोलतो ना नेहमी, निसर्गाने सॅच्युरेशन चेंज केलंय ते हे. मंडळी खरंच ॲक्च्युली हा रूट चांगला आहे, म्हणजे बेस्ट रूट आहे. कारण का ते ट्रॅफिकमधनं ते घामाघूम होऊन त्रास काढत बघा काय फॉग आहे. त्या दिसणारा नाही ॲक्च्युली तेवढा ह्याच्यामध्ये गोप्रोमध्ये, पण तो पूर्ण डोंगर आहे ना, त्याचा जो माथा आहे तो पूर्ण कव्हर झालाय फॉगमध्ये, पूर्ण फॉगमध्ये कव्हर झालाय. आणि दोन्ही साईडला मस्त ग्रीनरी, फॉग आहे. एक बेस्ट रूट किंवा हा एक बेस्ट प्लॅन मध्ये तुम्ही घेऊ शकता. जसं की फॉर एक्झाम्पल मुंबईवरून निघालाय, तुम्हाला पंढरपूर करायचंय, तर ह्या रूटनी येता तुम्ही बालाजी करू शकता, जेजुरी करू शकता, आणि मग पंढरपूरला जाऊ शकता. ट्रॅफिक पण नाही, व्ह्यू पण बघा तुम्ही. एक मिनिट, व्ह्यू पण बघा तुम्ही कसला भारी आहे, मस्त रूट आहे.
आणि सासवड मगाशी बोर्ड दाखवला सासवडचा, तर इथून काहीतरी फक्त 16 किलोमीटरच आहे. निसर्गाने एडिटिंग चालू केलंय है ना. हा कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन, एक्सपोजर हळूहळू ऍडजस्ट करायला चालू केलेलं आहे. बेस्ट रूट आहे. म्हणजे ऍक्च्युली आमचं काय झालेलं, आम्ही मध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो, नंतर विचार केला की नको आपण या रूटनी नको जाऊया, आपल्याला जो पहिला मॅपनी जो रूट फॉलो करत होतो तोच फॉलो करूया. पण नंतर आम्ही थोडं बघितलं किलोमीटर वाईज वगैरे, तर ह्याला म्हटलं चला जाऊन तर बघूया आपण की नेमका काय रूट आहे काय नाही. पण आहे, छान आहे रूट. ह्याला म्हणतात निसर्ग. हा हा वा. मला वाटतं इथे ना बरीच लोक येतात, इथे स्टॉल्स वगैरे, बुट्टा वगैरे. ॲक्च्युली खायची इच्छा भरपूर झाली आहे, टेम्पटिंग होतं इथे, पण आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे ॲक्च्युली अशी कुठे जागा पण नाही ना की ती बाईक व्यवस्थित पार्क करू शकू. तर बघा ह्याला म्हणतात व्ह्यू. थांबूया पाहिजे आपण 2 मिनिटं इथे टर्नला. इथेच. हा बघा मंडळी काय वाटतंय, खतरनाक. हा जो व्ह्यू आलाय ना, मस्त जबरदस्त व्ह्यू आहे. रोहित साहेबांना फ्रेम भेटली आहे, काहीतरी शूट करतायत. बघा मंडळी काय व्ह्यू आहे यार, खरंच सिरियसली. म्हणजे मन जीत लिया इस जगाने. शांत, काय गर्दी नाही, गडबड नाही, काहीच नाही, जास्त पब्लिक नाही, मस्त निसर्ग आहे. बघा तुम्ही ते माउंटन्स आहेत आणि हा जो चाललाय क्लाउड जबरदस्त चाललाय, खतरनाक. आणि छोटी छोटी घरं दिसत आहेत ना, त्याच्यामुळे हा व्ह्यू अजून भारी वाटतोय. हे अशी कौलारू घरं सुपर्ब. म्हणजे हे ज्यांनी घरं बांधली आहेत ना, सगळ्यात भारी काम केलंय ते कौलारू घरं बांधून. तुम्ही विचार करा काय थंडावा असेल या घरामध्ये. आता आम्ही रायडिंग जॅकेट हे सगळे रायडिंग गेअर घालून पण थोडं गार लागतंय, पण आहा. इकडे ना मंडळी मोर बसलाय. नाही ह्याच्यात नाही दिसत, हा गोप्रो आहे ना. आम्ही ना इथे थांबलेलो, आता कोण नव्हतं. जसं आम्ही थांबलेलं बघितलं तसे हळूहळू एक गाड्या थांबल्या बघा, सगळ्या गाड्यात. आणि काय झालं, आम्ही निघालो आणि मोराचा आवाज आला आणि आम्ही थांबलो. तो बसलाय तिकडे, बसलेला गेला आता तो तिकडचा. हा तो बघ गेला, नाहीये बसलेला, पण तो एवढा लांब बसलाय ना की तो कॅमेरा झूम करून पण तो दिसत नाहीये. हा दिसलाय जेजुरीचा बोर्ड. सासवड 8 किलोमीटर, जेजुरी 25 किलोमीटर. पण जे आम्ही आलो ना आता या रूटनी, मजा आली. मस्त छानपैकी व्ह्यू भेटला. देऊळ बघा काय सुंदर वाटतंय. हा हे आपण पोचलोय नारायणपूरला. मंडळी मला माहित नाही कसा योगायोग आहे काय आहे. मी ना इथे एकदा दोनदा येऊन गेलोय आणि रोहितच्या तोंडात ना एकदम निघालं की आपण इथे येऊन गेलोय. त्याला पण फील झालं की येऊन गेलोय. मला पण, मी तर आलेलोच आहे इथे नारायणपूरचं दत्त मंदिर. घेऊया दर्शन, घेऊया पटकन. हां आता एवढं इथपर्यंत आलोय तर दर्शन घेऊनच मग पुढे जाऊ. त्याला आपण दर्शन वगैरे घेतलं. ॲक्च्युली बाहेरच दर्शन घेतलं, कारण का शूज वगैरे काढून, आणि गाडी बाहेर अशीच होती. सामान आहे गाडीवरती आपल्या, रोहितचा कॅमेरा याच्यात, त्यामुळे आत गेलो, बाहेरून दर्शन घेतलं आणि पटकन निघालो. कारण का काय झालं ना की आम्हाला जे स्पॉट भेटत आहेत ते आम्ही थांबतोय, बघतोय, मजा घेत चाललोय. आम्ही काय म्हणतात, पुढचा काय प्रवास आहे काय नाही ते आम्ही विसरूनच जातोय प्रत्येक ठिकाणी. काय रे मोठे आम्ही निघालोय कुठे कशासाठी ते काय ध्यानीमनीच राहत नाही आमच्या. पण तो रोडच एवढा सिनिक आहे, एवढा भारी आहे, गोष्टी एक मध्ये दिसत आहेत. काय करणार त्याला आता. वो बुलावा आया था ये रोड से तो हम चल पडे ये रोड से. पण चांगला रूट आहे, ट्राय करा. दादा भेटले आम्हाला. दादाने एवढा मस्त रस्ता समजावला. आम्ही उलटे चाललेलो, त्यांनी आम्हाला सरळ मार्ग दाखवला. ती आहे आपली वरची सोन्याची जेजुरी. आणि आपण जे या रूटनी चाललोय ना आता,
ह्या रूटनीच ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते. कारण का जागोजागी ना पालखी निवारा, ज्ञानेश्वर पालखी निवारा असं बहुतेक ठिकाणी लिहिलेलं आहे. रस्ता चांगला आहे, नो डाऊट, भारी रस्ता आहे. असाच एवढा मोठा रोड आहे पाठीमागे, पण जो विंड ब्लास्ट आहे ना, विंड ब्लास्ट बापरे भयंकर आहे या रोडला. विंड ब्लास्ट म्हणजे एका पॉइंटला असं झालं की असा जो विंड ब्लास्ट आला आणि लिटरली असं वाटतं ना की आपल्याला कोणतरी ढकलतं, तशी झाली गाडी, अक्षरशः हल्ली अशी गाडी. रोहित आणि मी दोन्ही पण अरे हे अरे असं झालं एकदम. एवढा बेकार विंड ब्लास्ट होता. इथून आहे मोरगाव 18 किलोमीटर, बारामती 51 किलोमीटर आणि तो सरळ रस्ता पुढे जातो अकलूज आणि पुढे वाखरी वगैरे करत तो जातो पंढरपुरात. बट आत्तापर्यंत सो फार भारी. पाऊस आहे सगळं आहे पण आम्ही आमची राईड एन्जॉय करतोय. पोचलो आपण मोरगावला, जो आपला अष्टविनायकातला एक गणपती येतो. मंडळी पण बारामती वगैरे पाठी सोडून आलोय. आता जिकडे जिकडे आम्ही थांबत होतो विचारायला, तर आम्हाला सगळे हे सजेस्ट करत होते की तुम्ही आता जो चाललाय त्याच रूटनी बरोबर चाललाय, तुम्ही परत सोलापूर हायवेला का जाताय. तर आम्ही हाच रस्ता मगातपासून जवळजवळ 50-60 किलोमीटर तरी कंटिन्यू केलाय. पण ह्या 50-60 किलोमीटरमध्ये हे एवढंच दिसतंय, बाकी काही नाही ना. हॉटेल आहे, पेट्रोल पंप्स आहेत फक्त, हे असे धाबे छोटे छोटे धाबे ते पण बंद आहेत आणि काहीच नाहीये म्हणजे. आणि स्पीड ब्रेकर तर बाप रे, एवढ्या पूर्ण अख्ख्या राईडमध्ये किंवा ज्या काय राईड केल्यात ना त्या तेवढ्या राईडमध्ये एवढे स्पीड ब्रेकर आम्हाला कधीच कुठल्या रस्त्याला नाही लागले. एवढे स्पीड ब्रेकर आहेत. कारण का इकडनं अकलूज काहीतरी 33-40 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे पंढरपूर 40 किलोमीटर आहे. तर आपला जो मित्र आहे तिकडे तो बोलतोय की तुम्ही पुढे येऊ नका, कारण का पूर्ण जॅम आहे ट्रॅफिक आणि गाड्या पण सोडत नाही आहेत कारण का खूप गर्दी आहे. आता आपण पहिलं अकलूज जे एक ठिकाण आहे त्या ठिकाणी पोचू आणि मग बघू पुढे काय कसं होतंय किंवा काय ते. भूक लागली आहे, चहा तरी ॲटलिस्ट पाहिजे. बघा काय कुठे काय काहीच नाही आहे. तरी तुला सांगत होतो काहीतरी खाऊया रस्त्यात आहे ना. पोचलोय बावडा एक गाव आहे तिकडे पोचलोय आणि आम्ही पूर्ण भटकलेलो. काही नाही 50, मला वाटतं जर आपण असं कॅल्क्युलेशन केलं तर तिकडं 90 किलोमीटर होतं आहे बरोबर. त्यातनं तू 70 किलोमीटर पकड. 70 किलोमीटर काहीच नाही. पहिली काहीतरी असं टपरी बिपरीसारखं काहीतरी दिसलंय की जिकडे निदान आम्हाला चहा आणि बिस्किट तरी भेटले, नाही तर बाकी इथे काही नाही. जेवढे हॉटेल ढाबे सगळे बंद. करे तो क्या करे हम. तब्बल आहे ना आम्हाला बारामती सोडल्यानंतर तो जो मगाशी तुम्ही रोड बघितला तोच पूर्ण सिंगल रोड लागलेला आणि त्याच्यानंतर हा रोड आता आम्हाला हा आत्ता असा रोड लागलाय. एवढं बरं वाटतंय ना. आणि एक वेल्हापूर म्हणून गाव आहे की जिकडे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं हा स्टे आहे. तर आपला जो मित्र आहे त्यांनी एक माझं सगळ्यात मोठं काम केलंय की ज्याचं मला टेन्शन होतं ते मागचा तो 90 किलोमीटरचा रोड बघून की आम्हाला कुठे स्टेला जागा भेटेल की नाही, आणि त्याने आमचं ते मोठं काम केलंय. थँक्यू मित्रा त्याच्यासाठी. तू ब्लॉग बघशील तेव्हा तुला समजेल की आम्ही कसे कुठून आलो ते. तर ते रूम माळशिराजला बुक केलंय त्याने, जे पंढरपूरच्या थोडं अलीकडे. वेल्हापूरला पालखीचं दर्शन घेऊया, तिकडनं आपण माळशिराजला स्टे करूया आणि उद्या ज्या 2 पालखी एकत्र येणार आहे, जर आपल्या नशिबात असेल किंवा योगायोग आला तर आपण ते पण बघू शकतो. मग आपण उद्या माळशिराजवरना आपला जो मित्र ज्या ठिकाणी आहे आता त्याला उद्या भेटू आणि मग परत रिटर्न मुंबईसाठी निघू. पण आजचा हा प्रवास आहे ना झाला चांगला. रस्ते वगैरे चांगले आहेत, ठीकठाक आहेत. पण तो जो मधला पॅच होता बारामती सोडल्यानंतर ते ह्या स्पॉटपर्यंत बावडा म्हणून हे गाव आहे तिथपर्यंत आम्हाला काही नाही भेटलं, काही नाही. खाण्यापिण्यासाठी आहे ना नथिंग. म्हणजे एक हॉटेल सोडा, एक चहाची टपरी पण नाही कुठे. पालख्या दिसायला लागल्यात
या पालख्या दिसायला लागल्यात. माऊली माऊली. बघितलं मंडळी कसलं भारी म्हणजे फील येतो. म्हणजे ते एवढा त्रास होता मगाचा ना आमचा की एवढा ट्रॅव्हलिंगचा, तो हे सगळं बघून शांत होऊन जातो. अकलूज 5 किलोमीटर, पंढरपूर 46 किलोमीटर जाता इथून. आणि आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. ते सकाळी जे तुम्ही कांदे पोहे बघितले असतील, आम्ही तेवढ्यावरतीच आहे. त्याच्यानंतर आम्ही काहीही खाल्लेलं नाही, काही म्हणजे काही नाही. ती हायड्रेशन बॅग होती म्हणून आम्ही थांबून पाणी तरी पिऊ शकत होतो. जर ती हायड्रेशन बॅग नसती तर आमचे पाणी पियाचे सुद्धा वांदे होते. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग. आहा, वाह 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 वाह, इसे बोलते हैं व्यू. काय रे? हा 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 हा, सुंदर. मला वाटतं इकडनं सनसेट भारी दिसत असणार है ना. पोहोचलो आपण अकलूज सिटीमध्ये. भाई एवढ्या वेळानंतर ही शहर वस्ती बघून आहे ना, हा जरा मनाला समाधान वाटते. समाधान का म्हणजे असं नाही की आम्हाला बाकीच्या गोष्टी आवडत नाही, पण काय वाटतं की उद्या गाडीचा काय इश्यू झाला, काय प्रॉब्लेम झाला, काही जरी झालं तरी आजूबाजूला काहीतरी हवं. ॲटलिस्ट पंक्चर जरी झाली गाडी तरी काहीतरी हवं पंक्चर काढण्यापुरती. का हुआ बिटवा यहाँ पे का हुआ. हे बघा, काल माऊलींच्या पालखीचा स्टे इथे होता अकलूजमध्ये. माऊली, हा हे बघा, ही कदाचित इथे पालखीचा स्टे असावा कालचा. विठू माऊली. हे मंडळी अशा बऱ्याच ठिकाणी आहे ना, अशा बऱ्याचशा पालख्या चालल्यात. कारण का आता आपण वेल्हापूरला पोहोचतोय. एक 5-6 किलोमीटर राहिलंय. अजून एक पालखी आहे पुढे. किती मस्त वाटते ते. बाजूला नदी आहे किंवा जे काय कनाल आहे ते, आणि बाजूला 2-3 पालख्या आहेत. मस्त भजनं वगैरे गात आहेत. विठू माऊली. आपण अशा स्पॉटला पोहोचलो आता मंडळी. किती पालखी इथून क्रॉस होते, काय टायमिंग आहे आता बघू. आपल्याला पालखी बघायला मिळते आहे का. माऊलीची पालखी येते आलेली आहे इथे. ॲक्च्युली माळशिराजला जायला राईट. माळशिराजला इथून राईट दाखवतोय. अच्छा, इथून जाता येणार नाही, परत मागे जायला लागेल. हा रस्ता बंद आहे का अकलूज वरून. आता ही पालखी आली आहे का. झालं आपलं पालखीचं मस्त दर्शन झालंय. म्हणजे ते म्हणतात ना, योगायोग नाही, त्या माऊलीने आणून आम्हाला तिकडे उभं केलं. आम्ही तो बावडावाला रस्ता पकडला आणि त्या रस्त्याने आम्हाला ॲक्च्युली आम्ही तो रस्ता चुकलो आणि आम्ही या ठिकाणी येऊन उभे राहिलो. आमच्या मनात आलं तिकडे. आम्ही थांबलो 5 मिनटं आणि म्हटलं आता नको, इथे थांबायला नको, कारण का गाडीवरती सामान वगैरे पण आहे. तर आपण ना युटर्न मारून निघून जाऊया. आणि युटर्न मारलं आणि तो समोरचा रस्ताच बंद झाला. आणि पूर्ण पालखी जाईपर्यंत 1 ते 1.5 तास आम्ही तिकडे उभे राहिलो. पालखीचं सुंदर प्रकारे दर्शन झालं आमचं. मंडळी आम्ही आहे ना, तिकडे गर्दी होती म्हणून आम्हाला एका भल्या माणसाने सांगितलं. एक साहेब होते पोलीस, त्यांनी आम्हाला सांगितलं, एक काम करा, तुम्ही इथून नका जाऊ, तुम्ही आता खूप गर्दीत फसाल, तर तुम्ही एक काम करा, पुढे पोलीस स्टेशन लागेल, तिकडनं राईट मारा. तो राईट फोडून गेला की डायरेक्ट तुम्हाला हायवेला रस्ता लागेल. आम्ही गेले 20 मिनटं झाले, तो राईटच शोधतोय. आणि ह्या अशा रस्त्यांना आम्ही
फिरतोय. बघू शकता आजूबाजूला काही नाही, फक्त जंगलात ना मधना शेता बितात ना रस्ता चाललाय. आता हे गुगल माता सांगते आम्हाला कंटिन्यू फॉर 3 किलोमीटर. बघ काय केलं तो, बघ तो, बघ बिबट्या गेला बघ, काहीतरी होतं तो बघ, आहे ना. मोठ्या परिश्रमानंतर आम्हाला हे हायवेचं दर्शन झालंय. आता हा बघून जरा बरं वाटतंय. तर आता आपण ना डायरेक्ट भेटूया हॉटेलच्या रूम वरती, कारण का पाऊस सुद्धा चालू झालाय. ॲट लास्ट फायनली वी आर इन हॉटेल. हॉटेल म्हणजे आमच्या मित्राची देण आहे हे हॉटेल विथ एसी. पालखीचं दर्शन आमचं मस्त झालंय, भारी झालंय, एक नंबर. आणि अनएक्सपेक्टेड, आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही एवढं म्हणजे दर्शन होईल हे आम्हाला माहिती होतं, पण तरी आपण चाललेलो की नको आपण जाऊ इकडनं, नको यायला नंतर. पण तेवढं ते रस्ता ब्लॉक आणि मी युटर्न मारायला म्हणजे परत उलट जायचं मागे, परत इथे हॉटेलवर यायचं म्हणून त्या मॅपच्या हिशोबाने उलटा फिरलो तर रस्ता ब्लॉक, पूर्ण रस्ता ब्लॉक. माऊली म्हणाले जायचंच नाही मला भेटल्याशिवाय. मग आम्ही थांबलो. आपण माळशिराजला, आणि उद्या तुकाराम महाराजांची जी पालखी आहे तिकडे आपला जो मित्र आहे, जो अजून एक खास कारण आहे ज्याच्यासाठी आपण आलोय, खास म्हणजे पालखीसाठी तर आलोय पण त्याला भेटायला आलोय. गेले 10-12 दिवस 15 दिवस तो आम्हाला दिसला नाही, त्यामुळे आमचा जरा जीव वर खाली होतोय, लांब गेला, म्हणून त्याला आम्ही भेटायला आलोय. तर त्याला भेटू, तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊ आणि मग बॅक टू पॅव्हेलियन. हा आता ज्या रूटने आलो वो रूट से हम नहीं जाएंगे. खेड शिवापूर कॅन्सल. कसं करतो, खेड शिवापूर कॅन्सल, पलटण वाला पुण्यावाला रूट राईट. नाही खेड शिवापूर कॅन्सल, स्पीड ब्रेकर पूर. हा बाबा कॅन्सल. 70 किलोमीटर इमॅजिन करा तुम्ही, 70 किलोमीटर प्रत्येक 250-300 मीटर वरती नुसते स्पीड ब्रेकर. पण 3 ते छोटे कंटाळा आम्हाला त्या रस्त्यामुळे नाही आला, किंवा तो जो रूट लॉंग रूट पडला किंवा जे काय असेल ते, त्याच्यामुळे आम्हाला काहीच नाही वाटलं. पण ते जे स्पीड ब्रेकर होते ना, असं पण आम्ही काही खाल्लं नव्हतं, तर आम्ही असं पण राईडमध्ये काही खात नाही. म्हणजे आम्ही आम्ही काहीच खात नाही. आम्ही तुम्हाला माहिती आहे का, आम्ही आता कशावरती आहे, फक्त सकाळचे ते 1 प्लेट पोहे, ते पण अर्धे आम्ही खाल्ले. त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी आता आम्ही अकलूजच्या थोडं अगोदर जिकडे पोहोचलो, काय त्या गावाचं नाव होतं, बावडा. त्या बावडा गावाच्या इथे, आणि तिकडे आम्ही काय खाल्ले, ते 2 नानकटाई खाल्ल्या, 2 नानकटाई आणि एक चहा, आणि ते बालाजीचं एक चिप्सचं पॅकेट. बस. पण जाऊन तोडवणार आहे पण खाली जाता त्यांचं हॉटेल आहे, आम्ही आता जेवणार. दरवाजा उघडला, चपातीचा मस्त गरम गरम चपात्यांचा सुगंध येते. आता जेवतो मस्तपैकी भारी जाऊन आणि झोपतो. आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये, आणि असेच फॉलो करत राहा, असेच आपले व्हिडिओ बघत राहा, सबस्क्राईब करा. जे फक्त व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय, बाय बाय, सी यू, गुड नाईट.